नमस्कार गाईज, माझं नाव शारदा. मी एक शिक्षिका आहे आणि आज आपण आमच्या बागेमध्ये उभे आहोत. तर या बागेविषयी थोडीशी माहिती म्हणजे ही बाग डेव्हलप करताना मला जे काही अनुभव आले, चॅलेंजेस आले आणि काही अडथळेसुद्धा आले बरेचसे. तर जे पण काही अडथळे आले किंवा जो काही म्हणजे मला त्यातून मी एक एक स्टेप शिकत गेले आणि ती सगळी माहिती मला असं वाटतं मी या चॅनेल थ्रू लोकांपर्यंत म्हणजे ज्यांना माहिती असेलच बऱ्याच जणांना पण ज्यांना पण अजून लागवड वगैरे करायची असेल आंब्याची आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत मी माझ्या चॅनेलद्वारे शेअर करत आहे. तसं तर मला शेतीची म्हणाल ना तर तुम्ही म्हणताल तुम्ही शिक्षिका पण आहे आणि शेती करताय तर मला शेतीची म्हणजे शेतकरी घरातच मी शेतकरी कन्याच आहे. शेतकरी घरातच माझा जन्म झालेला होता. परंतु लग्न झाल्यानंतर शिक्षिकाची नोकरी, मुलांचा सांभाळ, मुलांची म्हणजे मुलांचं पालनपोषण याच्यामध्ये माझा जो ही काय आवड होती ना शेतीची ती थोडीशी मागे पडली होती. नाहीतर मला पहिल्यापासूनच शेतीतली माहिती कारण वडिलांबरोबर, आईबरोबर शेतात काम करत असताना प्रत्येक गोष्टीची मला बऱ्यापैकी माहिती होती आणि ते करत ती आवड होतीच. ती आवड कुठेतरी माझ्या संसारामध्ये मागे पडली होती आणि आता कसं थोडंसं मुलं मोठी झालीत आणि मला पण थोडासा शनिवार रविवार वेळ मिळायला लागला तर मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या बागेकडे शेताकडे थोडंसं लक्ष द्यावं म्हणून मी आता बाग करण्याचा आणि डेव्हलप करण्याचा मी निर्णय घेतला. तर 2019ला ही बाग आम्ही लावली. तर या बागेमध्ये कोणती प्रजाती लावायची वगैरे याचा निर्णय आम्ही घरातल्यांनी मिळून एकत्र 2-3 दिवस विचार करत होतो की आपल्याला हापूस लावायचा का केशर लावायचा अशा बऱ्याच प्रकारचा आम्ही शोध घेतला आणि मग आपल्या तालुक्याच्या हवामानाला जसं की आमचं भोर तालुक्यामध्ये गाव येतं तर त्या हवामानाला आपल्याला हापूस सूट होईल का, केशर सूट होईल का, आपल्या जमिनीचा पोत काय आहे हे सगळं बघून मग आम्ही 2-3 दिवस प्रॉपर अभ्यास करून मग आम्ही ठरवलं की आपल्या शेतीला आपल्या इकडच्या हवामानाला केशर ही जात चांगली वाटेल आणि चांगली येईल म्हणून आम्ही केशर जातीची निवड केली. तर आपण केशर आंब्याची तर निवड केली, केशर रोपं लावायचीत आपल्याला. पण मोठा प्रश्न आमच्या पुढे होता की ही रोपं आपण आणायची कुठून आणि कुठल्या नर्सरीतून आणायची किंवा कोण देणार आपल्याला म्हणजे कुठून आपण शोध घ्यायचा. तिथून आमची शोध मोहीम सुरू झाली की किती वर्षाची रोपं लावायची वगैरे सगळं हे विचार केला आणि ते विचार करता करता असं आम्हाला एक जणांकडून असा एक रेफरन्स मिळाला आणि त्या रेफरन्सद्वारे आम्ही ही 2 वर्षाची रोपं असलेली लावली. पण ती रोपांमागचा जो एक किस्सा आहे ना तो किस्सा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. एक व्हिडिओ पूर्ण होईल त्या किस्स्यामागे असा तो किस्सा आहे. पण तिकडे आपण नंतर वळूयात. आधी आपण हे रोपांची किंवा ओळीतलं अंतर, झाडातलं अंतर याची थोडी माहिती घेऊयात किंवा आम्ही कसं त्यावेळेस लावली अंतर तर ते आपण पाहूयात. तर आम्ही काय केलं त्यावेळेस 2 ओळींमधलं जे अंतर आहे ना ते 12 फूट ठेवलं आणि 2 झाडांमधलं जे अंतर आहे ना ते 8 फूट ठेवलं. तर याच्या मागचे पण आत्ता मी बघते की आम्ही जो 5-6 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला 19ला तो अगदी योग्य होता असं मला वाटतं. कारण आता बरेचसे आपण पाहतो तर काही अतिघन पद्धतीने अगदी 12x3चं लागवड करतात, 5ची करतात. पण ज्याला जे सुटेबल असेल ते मला वाटतं ते करतात. पण मला तरी हे खूप छान असं हे अंतर वाटतंय. कारण या अंतरामुळे काय होतंय की 2 झाडांमधलं अंतर आणि 2 ओळींमधलं अंतर तर या ओळी जे 12 फुटाचं अंतर ठेवलं आहे त्याला तुम्हाला मशागत करायला छोटा ट्रॅक्टर असेल तर त्यासाठी पण सोपं जातं आणि 2 झाडांमधलं अंतर 8 फूट ठेवल्यामुळे एकावर एक फांद्या किंवा एका झाडावरचा रोग दुसऱ्या झाडावर सुद्धा पसरत नाहीये तो एक फायदा होतो. आणि तुम्ही बघत असाल की जितकं झाड डेव्हलप होतं ना तेवढी फळं त्याला कालांतराने लागतात. तर हा एक अनुभव आम्ही बघितला की छोटं झाड तर फळं पण छोटीच असतात. तुम्ही जर अतिघन पद्धतीने लागवड केली तर तुम्हाला प्रत्येक वर्षी छाटणी करावी लागेल म्हणजे मनुष्यबळ तुमचं वाढणार. मग ह्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकता की तुम्हाला कमी अंतर ठेवायचं आहे का जास्त अंतर ठेवलं तर सारखी नाही तुम्ही छाटणी केली झाडांची तरी चालतं आणि जर कमी अंतर असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला कंपल्सरी झाडाची बाग उतरवल्यानंतर फळे काढल्यानंतर छाटणी ही करावीच लागते.
मग हे ठरवायचं आपण की आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे, त्यानुसार अंतर घ्यायचं. तर आम्ही जे अंतर घेतले अगदी परफेक्ट अंतर आम्हाला हे आता आमच्या अनुभवावरून वाटायला लागले. आता सांगितलं की 2 ओळीतलं अंतर म्हणजे ओळ म्हणजे ही अशी उत्तर दक्षिण ओळ, ही ओळीतलं अंतर 12 फूट आणि 2 झाडातलं अंतर 8 फूट. तर हे परफेक्ट अंतर आहे माझ्या मते. मला जो अनुभव आला त्यानुसार हे अगदी योग्य अंतर आहे. तर तुम्हाला पण भविष्यात अशी लागवड करायची असेल तर तुम्ही हे अंतर मी रिकमेंड करेल की असं अंतर तुम्ही ठेवा, की जो मला अनुभव आला याचे फायदे जास्त आहेत, त्यामुळे तुम्ही असं अंतर ठेवा. आणि ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि जर अजून अशीच माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.